हॅलो वेलकम सर्वांचं स्वागत आहे आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये। यामध्ये आपण स्पेशल क्वेश्चन सॉल्व करतो कुठल्याही एका चॅप्टर किंवा टॉपिकशी रिलेटेड त्यामध्ये असलेले इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि कुठे चुकी होऊ शकतात ते आपण बघतोय। असाच कुठलाही क्वेश्चन एकदम इझिली JEEमध्ये येत नसतो, काही ना काही लॉजिक असते मागे। चला आजचा क्वेश्चन बघूया। क्वेश्चन एकदम सोपा आहे, जुना क्वेश्चन आहे 1997, पण याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जो आपल्याला इथे बघायचा आहे की एक इक्वेशन दिला आहे √x+1 मायनस √x-1 इक्वल्स टू √4x-1। जेव्हा कधी असं इक्वेशन सॉल्व करायचं असेल ना, सगळ्यात पहिलं काम आहे की रूट नाही पाहिजे आपल्याला। मग आपण काय करणार, स्क्वेअरिंग बोथ साइड। एकदम सिंपलचं काम आहे। सो स्क्वेअरिंग बोथ साइड, चला स्क्वेअर करा। a - b चा होल स्क्वेअर आहे तो, तर a - b चा होल स्क्वेअर तर a स्क्वेअर। सो बेसिकली इट इज x+1, ठीक आहे, प्लस b स्क्वेअर म्हणजे x-1 मायनस 2 टाइम्स a इंटू b, x+1 इंटू √x-1 इक्वल्स टू, हा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल तर 4x-1। ओके, बघा सगळ्यात पहिली चुकी काय होती इथे की तुम्ही स्क्वेअर तर केला, ओके नो प्रॉब्लेम, पण ह्या दोन्ही नंबरला तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करता। सध्या आपल्याला माहितीच नाही की याची व्हॅल्यू काय, प्लस आहे की मायनस आहे, काहीही माहिती नाही। एक्सचा आन्सर आपल्याला माहिती नाही, तर आपण याला रूटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करू शकत नाही। का बरं? कारण की फॉर मल्टिप्लिकेशन टू बी डन इन द रूट ॲटलिस्ट वन व्हॅल्यू, ठीक आहे, ए बी करण्यासाठी इथे एक बेसिक कंडिशन आपल्याला फॉलो करावं लागते। बेसिक कंडिशन काय की बोथ कॅन नॉट बी निगेटिव्ह, बोथ कॅन नॉट बी निगेटिव्ह। हा एकदम छोटा बेसिक कन्सेप्ट आहे जो आपण एकदम स्टार्टिंगला शिकतो कॅल्क्युलेशन करताना, की दोन्ही नंबर निगेटिव्ह नाही पाहिजे। दोन पैकी एक असेल तर चालते, 0 असेल एक चालते, दोन्ही पॉझिटिव्ह ओके, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह नो प्रॉब्लेम, 1 पॉझिटिव्ह 1 0 नो प्रॉब्लेम, पण दोन्हीही निगेटिव्ह नाही पाहिजे। बोथ कॅन नॉट बी निगेटिव्ह, ही कंडिशन जर माहिती असेल तरच आपण त्याला आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो, नाही तर करायचं नाही। तर हे सगळ्यात पहिली मिस्टेक। क्वेश्चन सॉल्व करूया चला। x प्लस x हा झाला 2x, राईट, x आणि x 2x प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, राईट, इथे आपल्याला भेटला -2 टाइम्स, बाकी तर एकदम सिंपल आहे, -2 टाइम्स √x+1 आणि √x-1। परत सांगतो आतमध्ये मल्टिप्लाय करायचं नाही, आणि इकडे मला भेटलं 4x-1। आता करायचं काय, सिंपली बघा काय करायचं। नॉर्मली लोक इथे डायरेक्टली स्क्वेअर करतात, नाही, आपला उद्देश काय, रूट काढायचा आहे। तर रूट काढायचा असेल तर रूटची टर्म एका साईडला ठेवायची, बाकी एका साईडला पोस्ट करायची। याला तिकडे सेंड केलं आणि त्याला इकडे घेऊन आलो, तर बघा काय झालं, हा 2x तिकडला 4x इकडे आला तर मायनस झाला 4x, तिकडला मायनस इकडे आला की इकडे +1 झाला, हा नंबर या साईडने तिकडे प्लस झाला। सो 2 टाइम्स √x+1 आणि √x-1। आता अरेंज केल्यानंतर आता आपण इझिली स्क्वेअर करू शकतो, आता काही प्रॉब्लेम नाही, पण त्याआधी हे सॉल्व करून घेऊया। एकदम सिंपलच आहे, 1 तसाच आहे, 4 मधून 2 गेले तर 2x राहिले, ठीक आहे, आणि इकडे आपल्याला मिळालं 2 टाइम्स √x+1 आणि √x-1। आता आपलं काम सिंपल आहे, स्क्वेअरिंग बोथ साइड। चला इकडे पण स्क्वेअर करा आणि इकडे पण स्क्वेअर करा, ठीक आहे, इझी आहे। आता स्क्वेअर केलं, बघा लेफ्ट साइडला a - b होल स्क्वेअर आहे, सो a स्क्वेअर म्हणजे 1, b स्क्वेअर म्हणजे 4x चा स्क्वेअर प्लस -2ab, सो -2 इंटू 2 4, 4x झाला तो, मायनस 2 इंटू 2 इंटू 1, 2 इंटू 2 4 आणि मायनस, ठीक आहे, आणि इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर झाला 4, तिकडे x-1 चा रूट निघाला आणि x+1 चा पण रूट निघाला। इथून क्वेश्चन एकदम काही मोठं काम नाही आहे। 1 प्लस 4x स्क्वेअर मायनस 4x इक्वल्स टू हा 4 टाइम्स a - b आणि a+b, आता हा झाला x² - 1, रूटच्या बाहेर आहे म्हणून आपण याला सॉल्व करू शकतो। तर मल्टिप्लाय करा, 4x² - 4 आणि इकडे मला मिळालं 1 प्लस 4x² - 4x। आता बघा नॉर्मली काय करतो आपण, डायरेक्टली प्लस 4x² कॅन्सल करतो, करण्यामध्ये काही अडचण नाही, कारण की दोन्ही काय होणार, कॅन्सल होणार आहे, कुठलाही नंबर डिवाइड मध्ये जाणार नाही किंवा कॉमन निघणार नाही। या केसमध्ये करू शकतो, बट माझं पर्सनल सजेशन असं आहे की तुम्ही एक सवय लावून घ्या। ती सवय काय
की कुठल्याही टाईपचं इक्वेशन असू द्या त्याला हमेशा एका साईडला घेऊन यायचं, इक्वल टू 0 करायचं आणि मग बाकीचं काम करायचं. तर माझं पर्सनल सजेशन, मी याला सगळं एका साईडला घेऊन येतो. हा इकडे आला तर मला मिळालं बघा, हा ओरिजिनल इकडे आहे 1 प्लस 4x² आहे मायनस 4x आहे, तिकडला 4x² इकडे येऊन मायनस 4x² झाला, मायनस 4 इकडे येऊन प्लस 4 झाला, राईट साईडला राहिलं 0. आता यानंतर मी प्रोसीड करणार आहे कॅन्सल करणार, प्लस 4x² मायनस 4x² कॅन्सल. परत सांगतो, असं केल्यानं डायरेक्ट कॅन्सल केल्यानं फरक पडणार नाही. पण महत्त्वाचा पॉईंट काय, ती एक सवय लागून जाते. एक कन्सेप्ट आपल्या क्वाड्रॅटिकमध्ये किंवा फंक्शनमध्ये एक्स्ट्रेनियस रूट किंवा मिसिंग रूट्स, त्यात काय होतात, काही रूट्स डोमेनच्या बाहेर असतात, ते कॅन्सल होऊन जातात, आपण त्याला कॅल्क्युलेट करतो. काही रूट मिस होऊन जातात कारण की तुम्ही बिना कामाच्या गोष्टी कॅन्सल आउट केल्या. तर कॅन्सल आउट करायची सवय अवॉइड करण्यासाठी एक सवय लावून घ्यायची, ती सवय आहे माझी ही, सगळं एका साईडला घेऊन यायचं मग सॉल्व्ह करायचं. आता बघा किती सिंपल आहे, मायनस 4x 4 आणि 1 झाला प्लस 5 इक्वल्स टू 0, राईट. सिंपल आहे. ओके, आता आपलं काम काय, आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, याला तिकडे घेऊन जा किंवा त्याला इकडे घेऊन या, इट डझंट मॅटर. सो आपण काढू शकतो डायरेक्टली. ठीक आहे, हा तिकडे गेला तर x इज इक्वल्स टू बेसिकली हा झाला 5/4, x ची व्हॅल्यू 5/4. आता बरेच लोक काय करतात, जसं x ची व्हॅल्यू 5/4 आले, तुम्हाला काय वाटते, हा x ची एक व्हॅल्यू आली ना म्हणजे परफेक्टली वन सोल्युशन असेल, बी ऑप्शन टिक करतो. थांबा एकदम, इथेच तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं, बोथ कॅन नॉट बी निगेटिव्ह. तर हे कंडिशन जे इक्वेशन मध्ये दिली ते सॅटिस्फाय होते की नाही चेक करायचं आपल्याला. कुठलंही सोल्युशन आलं, हे सोल्युशन गिवन कंडिशनच्या डोमेनला सॅटिस्फाय करते की नाही हे चेक करणं फार महत्वाचं आहे. सगळ्या ठिकाणी गरज नाही पडत. नॉर्मली क्वाड्रॅटिक आणि पॉलिनॉमियल जे आहे, जे जनरल पॉलिनॉमियल आहे, ते सगळ्या डोमेनसाठी, सगळ्या रिअल नंबरसाठी व्हॅलिड आहे. जर सगळ्या नंबरसाठी व्हॅलिड आहे तर नॉर्मली चेक करायची गरज पडत नाही. पण जेव्हा कधी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल सोडून दुसरे कुठलेही फंक्शन येतात, पॉलिनॉमियल सोडून बाकीचे फंक्शन येतात, त्याच्या काहीतरी स्पेसिफिक डोमेन असतो, तो डोमेनमध्ये बसतो की नाही चेक करायचं, ते आपल्याला इथे चेक करावं लागेल, कारण की हे फंक्शन रूटच्या आतमधला ओरिजिनल. तर आपण याला काय करणार आहे, आपण याला करणार आहे वी हॅव टू चेक. लक्षात ठेवूया, वी हॅव टू चेक की हे डोमेनमध्ये तरी आहे का. चेक करण्यासाठी आपण काय करू, एकदम बघा सिंपलचा फॉर्म्युला आहे, रूट एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे, आता आपण काढली 5/4 प्लस 1, ओके नो प्रॉब्लेम, मायनस रूट आता है 5/4 माइनस 1 इक्वल्स टू रूट 4 टाइम्स 5/4, ठीक आहे, मायनस 1. चेक करूया बघा, आपण चेक करून घेऊ किती सिंपल आहे. हे तर ॲडिशन आहे, सिंपल आहे. 5 × 1 हा झाला 9/4, 5 4 1 4 5 आणि 4 9/4 रूटच्या आतमध्ये, मायनस इथे तुम्ही चेक करा 5 - 4 1/4 झाला, ओके नो प्रॉब्लेम. राईट साईडला 4 4 कॅन्सल, 5 - 1 हा झाला √4. चलो व्हॅल्यू सिम्प्लिफाय करा, हा झाला 3/2, हा -1/2, ठीक आहे. सो 3/2 याची व्हॅल्यू, कारण की 9चा रूट आहे 3, 4चा रूट आहे 2, मायनस 1चा रूट 1 1/2 आणि 4चा रूट किती आला आहे, तो आला आहे 2. आता व्हेरीफाय करून बघा किती आहे. 3/2 म्हणून 1/2 गेलं तर 2/2 झाला. 2/2 इक्वल्स टू 2 येतो का, नाही. 2/2 किती येतो, 1 येतो. सो बेसिकली जे आपण व्हेरीफाय केलं, इट इज नॉट अ सोल्युशन. कारण की व्हेरीफाय केल्यावर आपल्याला एक गोष्ट माहीत पडली की दोन्ही व्हॅल्यू काय सेम नाही आहे. 1 इज नॉट इक्वल्स टू 2. 1 कधीही 2च्या बरोबर राहत नाही. 1 इज नॉट इक्वल टू 2. तर जे आपण इथे खुश झालो होतो की नाही 5/4 हे करेक्ट आन्सर आहे, माझा आन्सर आलं, सोल्युशन आलं, नाही, कारण की ते इक्वेशनला सॅटिस्फाय करत नाही. आधी मला वाटलं होतं कुठेतरी निगेटिव्ह येणार, पण निगेटिव्ह तर नाही आलं, पण लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड मॅच होत नाही. हे जर का इथे प्लस असतं तर करेक्ट आन्सर आलं असतं, पण प्लस नाही आहे. 1.5 मधून अर्धा गेला की एकच राहतो. 2 इज नॉट इक्वल्स टू 1. सो देअरफॉर देअर इज नो सच सोल्युशन. सो करेक्ट आन्सर काय, ऑप्शन नंबर ए हे आहे त्याचं एक राईट आन्सर. कुठल्याही प्रकारचं त्याला सोल्युशन नाही. ठीक आहे, समजला कन्सेप्ट. बघा, लहान लहानशा चुका करायचं नाही. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. कुठला टॉपिक मॅथ्सचा तुम्हाला असं वाटत असेल की मी एक्सप्लेन करायला पाहिजे क्वेश्चन सहित, ते पण मेन्शन करू शकता. क्वेश्चन आणि लॉजिक
आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. जेवढं रीच भेटेल तेवढं मुलांना फायदा होईल, मला पण ऑब्व्हियसली रीच भेटणार लोकांसोबत. ठीक आहे, तर भेटूया परत पुढच्या क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.